हा माझा आहे होम टूरचा व्हिडिओ आणि होम टूर करतच मी आज काहीतरी तुम्हाला शेअर करणार आहे. तर ते प्लीज ऐका. जेव्हा मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली ना, तेव्हा मला खूप लोकांनी सजेशन दिले की तुमचं शिक्षण म्हणजे तुझं शिक्षण एवढं चांगलं झालं आहे आणि तू यूट्यूबवर काय छपरी चाळे करतेस. तर मला माहीत नाही की मी काय छपरी चाळे केले. म्हणजे ब्लॉगिंग करणं, डेली ब्लॉगिंग करणं ह्याला जर लोक छपरी चाळे म्हणत असतील तर मला त्यांना सांगायला काही शब्द नाही आहे. तर त्याच्यानंतर मग मला असं सजेशन पण आलं की हे तुझा हा कॉन्टेंट ना कोणी बघणार नाही आहे, तू ना कॉमेडी व्हिडिओ टाक. तर कॉमेडी व्हिडिओ टाकणं त्या म्हणजे शूट करणं, एडिट करणं त्याला खूप वेळ लागतो आणि तेवढा वेळ माझ्याकडे नाही आहे, तर मी काय ते टाकू शकत नाही. आणि त्या लोकांना हे पण सांगू इच्छिते की डेली ब्लॉगिंग, ट्रॅव्हल ब्लॉगिंग, फूड ब्लॉगिंग, डिजिटल ब्लॉगिंग असे ब्लॉगिंगचे 4-5 प्रकार पडतात. त्याच्यापैकी मी हा जो निवडलेला आहे तो आहे डेली ब्लॉगिंग. तर हा कॉन्टेंट मला माहिती आहे की माझा कॉन्टेंट काय आहे. तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही सोडून द्या प्लीज. आणि त्यानंतर मग मला असं पण सजेशन येतात नाही का की तू म्हणजे काही पण व्हिडिओ टाकतेस, काही पण करतेस, कोण बघणार तुझे व्हिडिओ, लोकांना टाईम नाही का, तुझंच रुटीन बघणार आहेत का लोक, आणि तुझा कॉन्टेंट एकदम थर्ड क्लास कॉन्टेंट आहे. तर मला हे तुम्हाला सांगायचं की हा जर माझा कॉन्टेंट थर्ड क्लास असेल तर जे मोठे मोठे यूट्यूबर आहेत जसं की सौरभ जोशी असेल किंवा प्रिया राव असतील, मग ते पण थर्ड क्लास काम करतात का किंवा ते पण छपरी चाळे करतात का. तर मला ह्या लोकांना दाखवून द्यायचं की मी थर्ड क्लास काम करत नाही किंवा छपरी काम करत नाही आहे. तर प्लीज मला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. आणि माझं कॉन्टेंट म्हणजे जर खरंच छपरी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कुठं चुकते, काय चुकते. आणि जर मी चुकीचं असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे, तर मला प्लीज सपोर्ट करा जेणेकरून त्या लोकांना कळेल की यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं छपरीपणा नाही आहे. भेटूया दुसऱ्या